विद्यार्थी मित्र, इयत्ता 7वी विषय इतिहास पहिला धडा आपण बघितलो इतिहासाची साधने. यामध्ये मुख्यतः इतिहास म्हणजे काय बघितलं, भारतीय इतिहासातील मध्ययुग कोणतं आहे हेही आपण गेल्या तासामध्ये बघितलो. त्याचबरोबर इतिहासाची साधने आणि इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण पाहिलेले आहे. भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने या विषयाची इत्थंभूत माहिती पहिल्या पाठामध्ये आपण पाहिलेलं आहे. आज आपण दुसरा प्रकरण पाहायचा आहे आणि तो म्हणजे शिवपूर्वकालीन भारत. यामध्ये आजच्या तासाला आपण काय काय पाहणार आहोत हे मी पहिल्यांदा तुम्हाला सुरुवातीला सांगतो. पहिल्यांदा एक शिवपूर्वकालीन भारतातील विविध राज्यसत्ता. भारतामध्ये शिवपूर्व कालावधीमध्ये कोणकोणत्या राज्यसत्ता अस्तित्वात होत्या त्या राज्यसत्तेच्या विषयी खालील मुद्द्याच्या आधारे माहिती बघायची. पहिल्यांदा राज्यघराण्याचं नाव लिहायचं आहे. दुसरं त्या राज्यघराण्याचं ठिकाण किंवा प्रदेश. तिसरं त्या राज्यांचं महत्त्व आणि चौथं इतर माहिती. अशा 4 मुद्द्याच्या आधारे आपण या शिवपूर्वकालीन भारतामध्ये ज्या राज्यसत्ता होत्या त्या राज्यसत्तांची माहिती आपण पाहणार आहोत. उदाहरणामध्ये एक पाल, दुसरं गुर्जर, पृथ्वीराज, तिसरं राजपूत राजघराणे, त्यामध्ये गाढवाल, परमार, चव्हाण घराणे, चौथं होयसळ, चोळ, राष्ट्रकूट, सिलहा, यादव इत्यादी शिवपूर्वकालीन भारतातील विविध राज्यसत्तांच्या विषयीची इत्थंभूत माहिती आपण आज पाहणार आहोत. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा मुद्दा वायव्येकडील आक्रमणे. अफगाणिस्तानसारखे राष्ट्राने आपल्या देशावरती कसं आक्रमण केलं याविषयीची माहिती यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर उत्तरेकडील सुलतानशाही, त्याचबरोबर विजयनगरचं राज्य, कृष्णदेवराय आणि बहमनी राज्य या 6 प्रमुख मुद्द्यांची माहिती आता आपल्याला याठिकाणी पाहायचं आहे. पहा विद्यार्थी मित्रो, शिवपूर्वकालीन भारतातील विविध राज्यसत्ता कशा होत्या पहा. प्रामुख्याने या पाठामध्ये शिवपूर्वकालीन भारतातील विविध राज्यसत्तांचा अभ्यास करत असताना मी काही मुद्दे सांगतो, त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण माहिती बघायचं आहे. उदाहरणामध्ये राज्यघराण्याचं नाव, त्यांचं प्रदेश, कोणकोणते महत्त्वाचे राज्य झाले ते आणि त्यांच्याविषयी माहिती. एक पाल राजा ठिकाण आहे किंवा प्रदेश आहे बंगाल प्रांत, आणि महत्त्वाचे राजे गोपाल. 8व्या शतकातील पाल हे बंगालमधील प्रसिद्ध राजघराणे होय. तसंच मध्य भारतात गुजर, प्रतिहार सत्तेने, आंध्र प्रदेशामध्ये कलिंगन, विदर्भ, पश्चिम काटेवाड, कनौज, गुजरातपर्यंत यांचा सत्तेचा विस्तार या ठिकाणी केला. त्यानंतर त्याचबरोबर उत्तर भारतामध्ये राजपूत घराण्यामध्ये गाढवाल घराणे, परमार घराणे ही घराणे महत्त्वाची होत. राजपूतापैकी चव्हाण घराण्यातील पृथ्वीराज चव्हाण हा उत्तर भारतामध्ये पराक्रमी राजा होता. तराई येथील पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण याने मोहम्मद घोरी यांचा पराभव केला. मात्र तराईच्या दुसऱ्या युद्धात मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर तामिळनाडू राज्यामध्ये चोळ घराण्यातील राजा पहिला व राजेंद्र पहिला हे राज्य महत्त्वाचे होऊन गेले. चोळाने आपल्या आरमाराच्या जोरावरती प्रामुख्याने मालदीव बेटे, श्रीलंका जिंकून घेतले. तसंच कर्नाटकातील होयसळ घराण्यातील विष्णुवर्धन राजाने संपूर्ण कर्नाटक या ठिकाणी जिंकून घेतला. एवढंच नाही तर महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा यांचा कारकीर्द हे राष्ट्रकूट सत्ता कनौजपासून अगदी दक्षिणेकडे
रामेश्वरपर्यंत पसरलेली होती. पुढे कृष्ण तिसरा याने आपलं साम्राज्य अहलाबादपर्यंत प्रदेश जिंकून घेतलेला दिसतो. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये शिलाहार 3 घराणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये उदयास आली. पहिले घराणे उत्तर कोकणामध्ये ठाणे आणि रायगड या परिसरामध्ये, तर दुसरे घराणे दक्षिण कोकणात, तर तिसरे घराणे आपल्या कोल्हापूर, सांगली, सातारा आणि बेळगाव जिल्ह्याच्या काही भागावरती राज्य करत होते. शिवपूर्व काळात शेवटची वैभवशाली राजवट म्हणजेच महाराष्ट्रातील यादवांची राज्यसत्ता, यादव घराण्यातील भिल्लम पाचवा यांची राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी येथे होती. त्याने कृष्णा नदीच्या पलीकडे आपला सत्ता विस्तार केला. यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्य यांचा सुवर्णकाळच मानावा लागतो. याच काळात महाराष्ट्रात महानुभाव आणि वारकरी या संप्रदायाचा उदय झालेला आहे. तर या संप्रदायाचा उदय झाला, तर ह्यामध्ये तुम्हाला समजण्यासाठी मी या पूर्ण पॅरेग्राफचं शिवपूर्वकालीन भारतातील विविध राज्यसत्ता कोणकोणते होते, त्या राज्यघराण्याचं नाव, त्याचं ठिकाण, महत्त्वाचे राजे कोणते होते आणि त्या राज्यांची जी कामगिरी आहे ती कामगिरीचं एक ठळक वैशिष्ट्य असा तक्ता मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न ठिकाणी करणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, की उत्तरेकडील वायव्येकडील आक्रमणे पहा. महाराष्ट्रातील दुसरा मुद्दा आपण बघायचा आहे, वायव्येकडील आक्रमणे. महाराष्ट्रात राष्ट्रकूट, यादव अशा स्थानिक घराण्याची सत्ता असली तरी उत्तरेत मात्र वायव्येकडून आलेल्या आक्रमणाने तेथील स्थानिक सत्ता जिंकून आपला अंमल बसवला किंवा आपली सत्ता निर्माण केली. याच दरम्यानच्या काळात मध्यपूर्व अरब सत्तेचा उदय झाला होता. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले. इसवी सन 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावरती स्वारी केली. तेथील दाहिर राज्याचा प्रतिकार मोडून काढून त्याने सिंध प्रांत जिंकला आणि या स्वारीमुळे अरबांच्या भारताचे राजकीय संबंध प्रथमच आला आणि यापुढील काळात मध्य आशियातील तुर्कस्तान, अफगाणिस्तान, मुघल हे लोक भारतामध्ये आले आणि त्यांनी आपली सत्तेची स्थापना या ठिकाणी केली. तर याचबरोबर इसवी सनाच्या 11व्या शतकात भारतावर तुर्काने आक्रमणे होऊ लागली. तुर्कांची ते आपल्या सत्तेचा विस्तार करत भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत आले. त्यामध्ये गझनीचा सुलतान महमूद याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. या स्वाऱ्यात त्याने प्रामुख्याने मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील संपन्न मंदिरे लुटून तेथील प्रचंड संपत्ती आपल्या मायदेशामध्ये या ठिकाणी नेल्याचं उदाहरणं किंवा नेलेली आहे. तर यामध्ये ठळक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर भारतातील प्रादेशिक सत्तात सतत होणाऱ्या संघर्षाचा फायदा तुर्की आक्रमणाने घेतला आणि इसवी सन 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरब सेनानीने दाहिर राज्याचा पराभव करून संपूर्ण सिंध प्रांत जिंकला आणि त्यामुळे भारताचा अरबाशी राजकीय संबंध आला, हे यामधून आपल्याला सांगता येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा मुद्दा की उत्तरेकडील सुलतानशाही. बघा यामध्ये काय सांगता येईल. विशेषतः इसवी सन 1175 ते 1178 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये अफगाणिस्तानातील घूर
येथील सुलतान महमद घोरी याने भारतावरती आक्रमण केले. भारतातील अनेक प्रदेश जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्याने कुतुबुद्दीन ऐबक यांची नेमणूक या ठिकाणी इसवी सन 1206 मोहम्मद घोरी यांच्या मृत्यूनंतर ऐबकने आपल्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली. ऐबक हा मूळचा गुलाम असून तो दिल्लीचा सत्ताधीश बनला आणि ही घटना इसवी सन 1210 घडलेली आहे. इसवी सन 1210 याचा या ठिकाणी मृत्यू झाला. तर या मुद्द्यामध्ये आपल्याला असं ठळक सांगता येईल की अफगाणिस्तानातील घुर घराणे येथील सुलतान महमद घोरी याने इसवी सन 1175 ते 1178 या काळात भारतावर आक्रमण केले आणि या प्रदेशाचा कारभार सोपवलेल्या कुतुबुद्दीन ऐबक याने घोरीच्या मृत्यूनंतर स्वतंत्ररित्या कारभार पाहण्यास सुरुवात केली आणि इब्राहिम लोधी हा यातला शेवटचा सुलतान म्हणून आपल्याला त्यांचा उल्लेख करावा लागेल. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रो, माहीत आहे का हा तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल. आता इब्राहिम लोधी हा इथला शेवटचा सुलतान, त्यामुळं त्याच्या अनेक स्वभावदोषामुळं त्याला अनेक शत्रू निर्माण झाले. विशेषतः पंजाबचा सुभेदार दौलत खान लोधी याने काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोधीविरुद्ध या ठिकाणी बोलवलं आणि त्या लढाईत बाबरानं इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि त्याचबरोबर या ठिकाणी सुलतानशाहीचा शेवट केला गेला. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, माहीत आहे का तुम्हाला, यामध्ये आपल्याला ही माहिती घ्यायची आहे. कुतुबुद्दीन ऐबकानंतर अल्तम शाह, राजिया, बलबन, अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद तुगलक, फिरोज तुगलक, इब्राहिम लोधी इत्यादी सुलतानांनी भारतावरती राज्य केलेलं आहे हे आपणाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चौथं घटक या ठिकाणी बघायचं आहे की तो म्हणजे विजयनगरचं साम्राज्य. विजयनगरच्या साम्राज्याची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुगलक यांच्या कारकिर्दीमध्ये दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. त्यातूनच विजयनगर आणि बहमनी ही दोन प्रबळ राज्ये उदयास आलेली आहे. विशेषतः हरिहर व बुक हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेमध्ये सरदार म्हणून होते. त्याने मोहम्मद पैगंबर अर्थात मोहम्मद तुगलकांच्या काळात दक्षिणेस राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन 1366 दक्षिणेत विजयनगरचं राज्य स्थापन केले. बघा विद्यार्थी मित्रो, विजयनगरचे राज्य केव्हा स्थापन झालं तर विजयनगरचं राज्य इसवी सन 1336 या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. हे लक्षात तुम्ही ठेवायचं. तर आजच्या कर्नाटकातील हंपी ही या राज्याची राजधानी होती आणि हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होय. कदाचित तुम्हाला परीक्षेला रिकाम्या जागा भरण्यासाठी प्रश्न विचारतात. टिंबा हा विजयनगरचा पहिला राजा होय. त्याचं उत्तर काय असणार आहे? हरिहर. त्याचबरोबर विजयनगरचं सध्याची राजधानी कोणती? हंपी. विजयनगरची हंपी ही राजधानी होती आणि विजयनगरचं राज्याची स्थापना टिंबा साली झाली. तर इसवी सन 1336 विजयनगर राज्य हे स्थापन झाले. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या मुद्द्यावरती छोटे रिकाम्या जागा या ठिकाणी विचारली जाण्याची शक्यता आहे. अर्थात त्यानंतर हरिहरानंतर त्याचा भाऊ बुक सत्तेवरती आला. बुक याने रामेश्वरपर्यंतचा प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणलेलं आहे. हे आपल्याला या ठिकाणी नमूद करण्यासारखं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, कृष्णदेवराय. बघा कृष्णदेवराय. आता इसवी सन 1501 विजयनगरच्या गादीवरती हा
या ठिकाणी कृष्णदेवराय गादीवरती आला. त्यांच्या कालावधीमध्ये त्यानं विजयवाडा, राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले. बहमनी सुलतान महमूद शहा यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानाच्या संघ सैन्याचा त्यानं पराभव केला. कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचं राज्य पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत आणि उत्तरेस रायचूर दोआबपासून दक्षिणेकडे हिंदी महासागरापर्यंत पसरलेलं होतं. इसवी सन 1530मध्ये या कृष्णदेवरायांचा मृत्यू या ठिकाणी झाला. तर कृष्णदेवराय यांचं कारकीर्द बघितलं 1509 ते 1530 या कालावधीमध्ये कृष्णदेवरायांनी या भागामध्ये विजयनगरच्या कारभारामध्ये या ठिकाणी अगदी साम्राज्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. एवढंच नाही तर कृष्णदेवराय हा एक विद्वान होता. त्यानं तेलुगू भाषेमध्ये आमुक्ता माल्यदा हा राजनीतीविषयक ग्रंथ त्याने लिहिलेला आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये विजयनगरचं 1000 राम मंदिर आणि विठ्ठल मंदिराचे बांधकाम या ठिकाणी झालेले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास उतरती कळा लागली आणि आजचं कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बदिरशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांच्यात इसवी सन 1565मध्ये लढाई झाली आणि या लढाईत कृष्णदेवरायांचा या ठिकाणी म्हणजे या साम्राज्याचा पराभव झाला. त्यानंतर या ठिकाणी विजयनगरचं राज्य या ठिकाणी संपुष्टात आलेलं. तर विजयनगरच्या राज्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर विजयनगर राज्य हे मोहम्मद तुघलकांच्या काळात त्याच्या दक्षिणेकडील सरदारांनी उठाव करून निर्माण केलेलं होतं. विजयनगरच्या राज्यातील अस्थिरतेचा फायदा घेऊन हरिहर व बुक या सरदारांनी बंधूंनी इसवी सन 1326मध्ये या ठिकाणी विजयनगरचं राज्य स्वतंत्र स्थापन केलं होतं. हे आपण यामधनं बघितलेलं आहे. त्याचबरोबर कृष्णदेवराय यांच्यामध्ये की इसवी सन 1509मध्ये विजयनगरचे राजा कृष्णदेवरायाने विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून पूर्ण भारत विस्तार म्हणजे अगदी आजचं जे कर्नाटक आहे तिथंपर्यंतचा भाग विस्तारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलं. त्याचबरोबर कृष्णदेवराय हा विद्वान असल्याकारणानं त्यांनी तेलुगू भाषेमध्ये आमुक्ता माल्यदा हा राजनीतीविषयक ग्रंथ त्यांनी लिहिला आणि त्याचबरोबर त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर आणि विठ्ठल मंदिराचे बांधकाम केलेले आहे अशी माहिती आपण यामध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, बहमनी राज्य बघा, बहमनी राज्य यामध्ये ही माहिती बघत असताना मोहम्मद तुघलकाचे वर्चस्व जुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले आणि या सरदारांचा प्रमुख म्हणजे हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला. इसवी सन 1347मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आले. यास बहमनी राज्य असे म्हणतात. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान होय. त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली. आता बघा, बहमनी राज्याचा विषयीची माहिती जर सांगायचं म्हटलं तर हसन गंगू याने मोहम्मद तुघलकाचं वर्चस्व जुगारून इसवी सन 1347मध्ये बहमनी राज्याची स्थापना केली आणि आज कर्नाटकातील गुलबर्गा ही त्यावेळची त्या राज्याची राजधानी होती हे यामध्ये आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर यामध्ये महमूद गवान हा बहमनी राज्याचा प्रमुख वजीर या ठिकाणी होता.
तो उत्तम प्रशासक होता. त्याने बहमनी राज्यामध्ये राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून देण्याचं कार्य केलं. एवढंच नाही तर त्याने अनेक सुधारणासुद्धा केल्या आहेत. अनेक सोयीसुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सैनिकांना जहांगिरी देण्याऐवजी रोख पगार देण्याची सुरुवात केली. त्याचबरोबर सैन्यामध्ये शिस्त आणली. तसंच जमीन महसूल व्यवस्थेमध्ये त्यांनी सुधारणा घडवून आणली. बिदर ही अरबी व फारसी विद्याच्या अभ्यासासाठी मदरसा या ठिकाणी स्थापन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केले. विद्यार्थी मित्र, तुम्हाला काही प्रश्न विचारतात. त्या प्रश्नामध्ये मोहम्मद गवानीने कोणत्या सुधारणा केल्या असा प्रश्न आहे बघा. तर त्या सुधारणामध्ये आपल्याला त्याचं उत्तर या ठिकाणी सांगता येईल. मोहम्मद गवानीने खालील सुधारणा या ठिकाणी केल्या असं आपल्याला म्हणता येते. त्यामध्ये एक, त्याने जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. त्याचबरोबर दुसरं, राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. तिसरं, अरबी आणि फारसी विद्याच्या अभ्यासासाठी बिदर या ठिकाणी मदरसा स्थापन केली. म्हणजे धर्माचा प्रसार करण्याच्या अनुषंगानं मदरसा, धर्मशाळा थोडक्यात, त्या धर्माचं मदरसा. आणि चौथं, सैनिकांना जहांगिरी देण्याऐवजी त्याने रोख पगार देण्यास सुरुवात केली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सैनिकांच्यामध्ये शिस्त आणण्याचा प्रयत्न केले. तर अशा पद्धतीने मोहम्मद गवानीने या सुधारणा केलेल्या आहेत असं आपणाला सांगता येईल. नंतर मोहम्मद गवानानंतर बहमनी सरदारामध्ये गटबाजी वाढीस लागली आणि विजयनगर आणि बहमनी यांच्यात संघर्षाचा बहमनी राज्यावरती प्रतिकूल वाईट परिणाम झाला आणि विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्याचं विघटन झालं आणि त्यातून या ठिकाणी काय निर्माण झालं की बहमनी राज्याचं विघटन होऊन पुढं वराडची इमादशाही, बिदरची बदिरशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची 5 शकले या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर आता तुम्हाला प्रश्न विचारतात या अनुषंगानं सकारान लिहा. बहमनी राज्याची 5 शकले झाली. कशामुळे झाली हे त्यामध्ये उत्तर तुम्हाला लिहिता येणं आवश्यक आहे. कशामुळे झाली मी सांगतो बघा. की बहमनी राज्याचा वजीर महमूद गवान यांच्या मृत्यूनंतर बहमनी राज्यामध्ये असलेले जे सरदार आहेत त्या सरदारामध्ये आपसामध्ये गटबाजी वाढीस लागली. त्यांच्या काळात विजयनगरचं राज्य आणि बहमनी राज्य यांच्यात चालू असलेल्या संघर्षामुळे हे राज्य कमकुवत झालं. आणि यातलं तिसरा मुद्दा सांगायचं म्हटलं की याचाच फायदा घेऊन विविध प्रांतातील प्रत्येक अधिकारी स्वतंत्र वृत्तीने वागू लागले आणि म्हणून बहमनी राज्याचे राज्यकर्ते या अधिकाऱ्यांच्यावरती नियंत्रण ठेवू न शकल्यामुळं पुढं बहमनी राज्यांची 5 शकले पडली. कदाचित ती कोणकोणती आहेत ते सुद्धा तुम्हाला विचारतील. उदाहरणामध्ये पुन्हा सांगायचं म्हटलं तर वराडची इमादशाही, बिदरची बदिरशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची 5 शकले निर्माण झाली. कदाचित तुम्हाला जोडण्यासाठी हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल. एका बाजूला या ठिकाणी काही राज्यांची नावं देईल आणि दुसऱ्या बाजूला तिथलं असलेलं जी काही राज्य घराणं आहे ते विचारले जाईल. उदाहरणामध्ये वराड, बिदर, विजापूर, या ठिकाणी अहमदनगर, गोवळकोंडा अशा एका बाजूला देतील आणि दुसऱ्या बाजूला पर्याय देतील. या ठिकाणी बदिरशाही, इमादशाही, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही देतील. तर योग्य जोड्या जुळवण्यासाठी हा इथं तुम्हाला विचारलं जाण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. तर विद्यार्थी मित्रो, आजच्या तासाला आपण काय काय पाहिलो हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो बघा. तर पहिल्यांदा आपण पहिला मुद्दा बघितलो. यामध्ये शिवपूर्वकालीन भारतातील विविध राज्यसत्ता
कोणकोणती राज्यसत्ता आहेत हे पहिलं पॅरेग्राफमध्ये नंबर 5वरती सांगितलेलं आहे बघा, की मुख्यतः पाल यांचं ठिकाण बंगाल, महत्त्वाचे राज्य गोपाल. त्यानंतर गुजर प्रतिहार ठिकाण आहे आंध्र प्रदेश, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनौज आणि गुजरात. महत्त्वाचे राजे नागभट्ट. त्यानंतर तिसरं राज्य बघितलं आपण राजपूत घराणे, गाढवाल, परमार, चव्हाण. हे कुठं? उत्तर भारतामध्ये. यातले प्रमुख राज्य कोण? पृथ्वीराज चव्हाण. त्यानंतर होयसळ कर्नाटक राज्यामध्ये आलं. विष्णुवर्धन हे त्या प्रदेशाचे महत्त्वाचे राजे. त्यानंतर चोळ तामिळनाडूमध्ये राज पहिला व राजेंद्र पहिला हे इथले महत्त्वाचे राज्य. त्यानंतर राष्ट्रकूट याचं ठिकाण बघा कनौजपासून रामेश्वरपर्यंत. गोविंद तिसरा हे राष्ट्रकूटमधले राजे होऊन गेले. त्यानंतर शिलाहार पश्चिम महाराष्ट्र, कोकण. आणि शेवटी यादव हे औरंगाबाद जवळील देवगिरी राजधानी, कृष्णा नदी पलीकडे त्याचा विस्तार. आणि भिल्लम पाचवा हा यादवकालीन राजा होऊन गेला. या शिवपूर्वकालीन भारतातील विविध राज्यसत्ता आणि राज्यांचं राजघराण्यांची नावं आपण पाहिली. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघितलो की वायव्येकडील आक्रमणे, त्याचबरोबर उत्तरेकडील सुलतानशाही, विजयनगरचं साम्राज्य राज्य, आणि त्यामध्ये कृष्णदेवराय, बहमनी राज्य, त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महमूद गव्हाण. आणि महमूद गव्हाणाने कोणत्या सुधारणा केल्या त्या सुधारणा आपण सांगणं अपेक्षित आहे. उदाहरणामध्ये मगाशी मी सांगितलं की त्याने सैनिकांना जहांगीरऐवजी रोख पगार देण्याची सुरुवात केली, सैनिकांच्यामध्ये शिस्त आणली, जमीन महसूल व्यवस्थेमध्ये सुधारणा केली, राज्यास आर्थिक सामर्थ्य निर्माण करून दिलं. त्याचबरोबर अरबी आणि फारसी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी बिदर या ठिकाणी मदरसा स्थापन केले. हे महमूद गव्हाणांची कामगिरी आपण सांगू शकतो. आणि शेवटी आपण बघितलं की महमूद गव्हाणाबरोबरच कामगिरी करत असताना बहमनी राज्याची शकले, कोणती 5 शकले पडली हे आपण बघितलं. की महमूद गव्हाणानंतर बहमनी सरदारामध्ये गटवाडी निर्माण झाले, संघर्ष वाढला आणि त्यामुळं विजयनगरशी संघर्ष वाढत गेला. आणि विविध प्रांतातून अधिकारी स्वतंत्रपणे वागत असल्याकारणानं या संघर्षामधून बहमनी राज्याचे 5 शकले झाले. या 5 शकलामध्ये वराडची इमादशाही, बिदरची बदिरशाही, अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही आणि 5वं गोवळकोंड्याची कुतुबशाही निर्माण झाली. असं आपल्याला या विषयाची माहिती बघितली. पुढच्या तासामध्ये आपण मुघल सत्ता हा भाग या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.